गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. पुन्हा एकदा तुमचं मी मनपूर्वक स्वागत करते. पाठ क्रमांक 5 2 दिवस ही एक कविता आहे. कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे आणि ऐसा गामी ब्रह्म या काव्यसंग्रहामधून ही कविता घेतलेली आहे. या कवितेमध्ये नारायण सुर्वे यांनी जीवनाचे वास्तव चित्र मांडले आहे की 2 दिवस प्रतीक्षेत व 2 दिवस दुःखात गेले आहेत. पोटाच्या भुकेसाठी जीवन खर्ची पडले आहे. फक्त अश्रूंची साथ लाभली आहे. अशा प्रकारचे भीषण वास्तव नेमक्या शब्दात चित्रित झाले आहे. हे आपण बघितलं. आपण कवितेचा अर्थ स्पष्टीकरण 4 दिवसापासून बघत आहोत आणि आज आपण या तासाला या पिरियडला आपण या कवितेवर आधारित जे प्रश्नोत्तरे आहेत, ऑब्जेक्टिव्ह छोटे छोटे प्रश्न ते बघणार आहोत आणि काव्य सौंदर्याचा जो भाग आहे तो आपण नंतर बघणार आहोत. तर सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 काय आहे बघूया. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, कृती पूर्ण करा. कृती काय पूर्ण करायचे बघा. क्वेश्चन, रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत. हे सिंगल इन्वर्टेड कॉमा में लिखा गया ये सेंटेंस है. उसमें क्या कहा है कि रोजची भूख भागवण्यासाठी, कि अपना पेट भरने के लिए जो हम लोग कष्ट करते, उस कष्ट के वजह से हमारी पूरी लाइफ क्या हो गई है, बर्बाद हो गई है या वेस्ट गई है. या आशयाची, आशय मतलब मीनिंग की, कवितेतील ओळ शोधा. मतलब ये जो लाइन दी है आपको क्वेश्चन में, इस लाइन की मीनिंग वाली दूसरी लाइन आपके पोयम में है और आपको वो लाइन ढूंढनी है. तो इस सेंटेंस का मीनिंग क्या है कि काम करते करते, अपना पेट भरते भरते आपकी लाइफ या आपका जो जिंदगी है वो पूरी बर्बाद हो गई है, वेस्ट गई है. वाया जाणे, वाया मतलब वेस्ट जाणे. तर आता मुलांनो मला सांगा, आपण कवितेमध्ये शिकलोत की कोणती ओळ आहे या अर्थाची. तर ती ओळ आहे, मी खाली उत्तर दिलेलं आहे बघा. मध्ये काय आहे, शेकडो वेळा चंद्र आले, तारे फुलले आणि रात्र धुंद झाली, आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. किंवा तुम्ही फक्त असं लिहिलं की भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली तरी सुद्धा बरोबर आहे. पण इथे मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे झालं उत्तर. इस अगर लाइन का, कविता के लाइन का अगर हम लोग मीनिंग देखेंगे तो वो मीनिंग है, ऊपर जो क्वेश्चन है वही है. आता दुसरं बघूया आपण. कवीचा प्रयत्नवाद. प्रयत्नवाद मतलब क्या, कोशिश करना, प्रयास करना. ओके, ट्राई. आणि आशावाद. आशावाद मतलब आस, या हम लोग बोलते हैं ना जैसे होप, कि कवि को मुसीबतें आते हैं, परेशानियां आती हैं, तकलीफें हैं, लेकिन वो हार नहीं मानता. वो वापस उभर कर आता है, वापस उसमें नया जोश आता है. तो इस मीनिंग की लाइन कौन सी है वो क्वेश्चन में कहा गया है. तो देखो, कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा. तर कवीचा प्रयत्नवाद, की अशी कोणती ओळ आहे की जिथून आपल्याला समजतं की कवी प्रयत्न करण्याचं सोडत नाही किंवा तो आशा सोडत नाहीत, होप. तर काय बघा काय सांगितले, दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमे झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे. बघितलं का, कवी हार मानत नाही. दुःख पेलावे कसं, कसं दुःख सहन करायचं, झेलायचं आणि पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो.
आता ही कविता कष्टकऱ्यांबद्दल आहे, कामगारांबद्दल आहे. हा, तर ह्या ओळींमधून आपल्याला कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दिसून येतो. समजलं तुम्हाला प्रश्न कृती क्रमांक 1. आता आपण जाऊया सेकंड. दुसरा प्रश्न आहे, एका शब्दात उत्तर लिहा. हे एकदम सोपं आहे. पहिला प्रश्न आहे त्याच्यातला, कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट. आपण बघितलं ना, कोणासाठी पैसे सर्वस्व असते, कोणासाठी घर संपत्ती सर्वस्व असते, कोणासाठी आई वडील सर्वस्व असतात ना, नातेवाईक मुलं सर्वस्व असते, नोकरी सर्वस्व असते, परंतु इथे जमीन सर्वस्व असते, परंतु इथे कष्टकरी कामकरी यांच्यासाठी त्यांचे हात. उत्तर काय आहे? हात. हात हे सर्वस्व आहेत, क्योंकि इस हाथ के वजह से वो सब कुछ कर सकता है, उसका पेट भरता है, वो काम धंदा करता है, उसको पैसा मिलता है. म्हणून कवीचे हात किंवा कवीने सांगितलेले कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट म्हणजे हात. ओके. दुसरा प्रश्न आहे, कवीचा जवळचा मित्र. बघा, कष्टकरी कामगार यांना ज्या अडचणी येतात, कठीण प्रसंग येतात आयुष्यातील, तेव्हा त्यांना साथ देण्यासाठी, सोबत देण्यासाठी दुसरं कोणच नसते, फक्त त्यांचे अश्रू. कारण ते एकांतात रडतात, त्यांना दुःख होते. मग हे दुःख व्यक्त करण्यासाठी त्यांचं मन भरून येते आणि मन भरून आल्यानंतर त्यांच्या भावना असतात, त्या अश्रूच्या रूपाने बाहेर पडतात. म्हणजे अश्रू, आंसू, जिसे हम हिंदी में बोलते, आंसू भी बोलते. तर ये आंसू जो उनके आंखों से निकलते, ये ही कवि के सबसे करीबी दोस्त है. ओके. तर प्रश्न क्रमांक 2 पण तुम्हाला समजलेला असेल. आता आपण वळूया कृती क्रमांक 3 काय आहे ते. आता इथे बघा, इथे मी तुम्हाला उत्तर समोर दिलेलं नाहीये, मी उत्तर सांगणार आहे, तुम्ही ते ऐकायचं आहे आणि तुम्हाला जमलं तर ते तुम्ही लिहून काढायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 3 काय आहे ते अगोदर आपण समजून घेऊया. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इसमें क्या कहा है की खालील शब्द समूहांचा, शब्दांचा समूह आहे, शब्द समूह मतलब ग्रुप, खालील शब्द समूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. आपको क्या मीनिंग समझ में आया, ये जो नीचे दिए गए हुए शब्द है उनसे वो आपको लिखना है. आणि इथे तुम्हाला हात ही एक काय आहे, आपल्या शरीराचा अवयव आहे, पण त्या हाताचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगितलेले आहेत. आता बघा, इथे 3 अर्थ आहेत. एक आहे माना उंचावलेले हात म्हणजे काय, कलम केलेले हात म्हणजे काय, आणि दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात. तिन्ही ठिकाणी अर्थ हा वेगवेगळा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तीनों जगह पे हाथ एक ही सिमिलर थिंग है, लेकिन उसका मीनिंग अलग अलग है. तर पहिलं आपण बघूया माना उंचावलेले हात. आता बघा, कवीचे किंवा हात हे कामगारांचे सर्वस्व आहे. आपण बघितलं की नाही, कोणतेही काम करण्यासाठी हात लागतात, म्हणून हात हे त्यांचं सर्वस्व आहे. हे हातच पोटा पाण्यासाठी काम मिळवून देतात. नवनिर्मिती करून हेच हात त्याला म्हणजे कोणाला, कामगारांना, कष्टकऱ्यांना मान सन्मान मिळवून देतात. बरोबर की नाही. ह्याच हातांनी मान उंच व्हावी असे कर्तृत्व केले आहे. माना उंचावलेले हात, मान मतलब नेक, या हम लोग बोलते ना मान, नेक. तर ऐसा काम जो कष्टकरी के हाथ करते कि उनका सर अभिमान से, गर्व से ऊपर उठ जाता है. हा, ते उत्तर मी पुन्हा एकदा वाचते मुलांनो, आता तुम्ही लिहून घेऊ शकता की कामगारांचे हात हे त्यांचं सर्वस्व आहे. हे हातच पोटा पाण्यासाठी काम मिळवून देतात. नवनिर्मिती करून हेच हात त्यांना मान सन्मान मिळवून देतात. ह्याच हातांनी मान उंच व्हावी असे कर्तृत्व केले आहे, म्हणून माना उंचावलेले हात असं म्हटले गेले आहे. समजलं तुम्हाला. आता पुढे जाऊया. कलम केलेले हात. आता इथे अगोदर लक्ष द्या की आपण मी तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये पण सांगितले, मैंने आपको एक्सप्लेनेशन में भी कहा था कि कलम करना, हम लोग पेड़ पौधों को कलम करते, जिसे हम इंग्लिश में ग्राफ्टिंग बोलते.
तो पेड़ पौधों को कलम करते समय उनको क्या करते हैं हम लोग, छाटते हैं, हाँ, या तोड़ते हैं, छाटणे किंवा तोड़णे, और फिर उनको काट के उनके अंदर दूसरी टहनी डालते हैं किसी दूसरे पेड़ की। तो यहाँ पे कलम केलेले हाथ मतलब उनके जख्मी हाथ। तो कैसे कष्टकरी लोगों के हात जखमी है या वो हात जायबंदी झालेले काय आहेत ते आपण आता बघूया। याचं उत्तर हे बघा, ऐका। कलम करणे म्हणजे छाटणे किंवा तोडणे। जेव्हा कामगार नवनिर्मिती करतात तेव्हा समाजाकडून त्यांना विरोध पत्करावा लागतो, त्यांचे विचार तोडण्यात येतात, म्हणून कवी कलम केलेले हात म्हणजे जखमी झालेले हात असे म्हणतात। बघा, जायबंदी, जायबंदी मतलब जख्मी, इंजर्ड। तो जो कामगार लोग जो है, जो कष्टकरी लोग हैं, वो कुछ काम करते तो उनको बहुत सा विरोध होता है समाज से, सोसाइटी से, उनको आगे आने का उतना अवसर नहीं मिलता, मौका नहीं मिलता, और इस वजह से कवि कहते कि उनके कलम के ले हाथ उनको छाट देते हैं, उनको काट देते हैं। उस तरह से ये मीनिंग आपको यहाँ पे लेना है। थर्ड वन, दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात। दारिद्र्य मतलब गरीबी, गहाण, गहाण मतलब गिरवी, पडलेले हाथ। अभी कष्टकरी लोग है, कामगार जो है वो गरीब है, हाँ, लोअर मिडल क्लास वाले, मिडल क्लास भी नहीं है वो, उनके नीचे। तो दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात म्हणजे काय, तर त्याचं उत्तर ऐका। कामगारांचे हात हे त्यांचं सर्वस्व आहे। ये सेंटेंस आपको बाय हार्ट करना ही है, ये हर जगह पे आपको आता है सेंटेंस। कामगार कष्ट करतात पण तेवढ्याने त्यांचे पोट भरत नाही, ते दारिद्र्यात खितपत पडलेले असतात, त्यांना उद्याची काळजी असते। हे दुःख व्यक्त करताना कवी दारिद्र्याकडे जणू हात गहाण आहेत असे म्हणतात। पुन्हा एकदा मी सांगते, ऐका, की कामगारांचे हात हे त्यांचे सर्वस्व आहे। कामगार कष्ट करतात पण तेवढ्याने पोट भरत नाही, ते दारिद्र्यात खितपत पडलेले असतात, त्यांना उद्याची काळजी असते। हे दुःख व्यक्त करताना कवी दारिद्र्याकडे जणू हात गहाण आहेत असे म्हणतात। मतलब कवि कहते हैं कि जो गरीब लोग हैं वो काम करके उनका पेट नहीं भरता, वो गरीबी में ही रहते हैं, और ये जो फीलिंग्स है, ये जो दुख है वो व्यक्त करने के लिए, एक्सप्रेस करने के लिए उन्होंने ये सेंटेंस लिखा है कि जैसे उनके हाथ गरीबी के पास गिरवी पड़े हैं। ओके, सो स्टूडेंट्स, मुझे आशा है कि आपको ये सब क्वेश्चन आंसर्स, क्वेश्चन नंबर 1, 2, 3 जो आपके पेज नंबर 18 पे है, वो आपको अच्छी तरह से समझ में आया होगा। काव्य सौंदर्य क्वेश्चन नंबर 4 हम लोग वो बाद में देखेंगे। थैंक यू।